केदारनाथ नंतर आज बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले। विधिवत पूजेनंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिराला 40 क्विंटल फुलांची सजावट। तुम्हाला शिवसेना चालते, भाजप का नाही? अजितदादांचा शरद पवारांना सवाल। तर विकासासाठी केंद्राची साथ हवी असल्याचा सुधार। अजितदादांचा पुनरुच्चार। जात जनगणनेसाठी केंद्र सरकारची मोर्चे बांधणी। विधेयक पावसाळी अधिवेशनात आणलं जाणार। प्रारंभिक प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता। जवळपास 14,000 कोटी रुपये खर्चाचा अंदाज। काश्मीर खोऱ्यात एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। सलग 10व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। जम्मू काश्मीरमधील 8 भागांमध्ये अंधाधुंद गोळीबार। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुन्हा बरळला। सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर हाणून पाडू, ख्वाजाची दरपोक्ती। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील कलात इथली परिस्थिती अनियंत्रित। पाकिस्ताननं पाठवले हेलिकॉप्टर, ड्रोन आणि चॉपर। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून 2 शहरांवर कब्जा। पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेला गावकऱ्यांचा विरोध कायम। बैलगाडीसह शेतकरी रस्त्यावर। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार। 2 ते 3 दिवसात विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। नागपूरसह गोंदियाला पावसानं झोडपलं। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। घरावरील पत्रे